नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील लयबद्ध मांडणी या घटकातील चिन्हांचा वापर या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। लयबद्ध मांडणी एखाद्या विशिष्ट गटाच्या मांडणीत वस्तूंचा एकच समूह पुन्हा पुन्हा विशिष्ट क्रमाने येत असेल तर या मांडणीला लयबद्ध मांडणी असं म्हणतात। या मांडणीत 3, 4, 5 अक्षरे, चिन्हे किंवा अंक यांचे गट असतात। चिन्हांची लयबद्ध मांडणी। चिन्हांची लयबद्ध मांडणी या प्रश्न प्रकारात वेगवेगळ्या चिन्हांच्या मालिका असतात। या मालिकेतील काही चिन्हे गाडलेली असतात। या चिन्हांचा क्रम ओळखून गाडलेली चिन्हे निश्चित करून रिकाम्या जागी भरावायच्या असतात। अशा प्रकारे चिन्हांची लयबद्ध मांडणी करावी लागते। ही लयबद्ध मांडणी पुन्हा पुन्हा चिन्ह मालिकेत येते, म्हणून त्यांचा योग्य क्रम लक्षात घेऊन रिकाम्या जागी येणारे चिन्ह निवडावे लागते। यामध्ये अचूक व विशिष्ट पद्धतीने निरीक्षण करण्याची सवय आत्मसात करावी लागते। लयबद्ध मांडणीतील चिन्हांचा वापर या प्रश्न प्रकारात वेगवेगळ्या चिन्ह प्रकारांचा समावेश असलेल्या मालिकेवर प्रश्न विचारले जातात। लयबद्ध मांडणीच्या चिन्हांचा वापर या प्रकारात विविध प्रकारची काही चिन्हे विशिष्ट क्रमाने दिली जातात। त्यांची मांडणी ओळखून रिकाम्या जागी योग्य चिन्हे भरावी लागतात। या प्रकारात काही विशिष्ट चिन्हे पुन्हा पुन्हा विशिष्ट क्रमाने येतात, म्हणून याला लयबद्ध मांडणी असं म्हणतात। या प्रकारच्या उदाहरणात चिन्हे वेगवेगळी असली तरी त्यांच्यात एक लय असते, त्यामुळे चिन्हांचे गट किती होऊ शकतील याचा अंदाज घ्यावा लागतो। उदाहरण, खाली दिलेल्या चिन्हांच्या लयबद्ध मालिकेत रिकाम्या जागी येणारे चिन्ह शोधा। या ठिकाणी एक चिन्हांची मालिका दिलेली आहे आणि त्यावरून रिकाम्या जागी येणारी चिन्ह आपल्याला शोधायची आहेत, म्हणून या उदाहरणात चिन्हांच्या मालिकेत ही 4 चिन्हे विशिष्ट क्रमाने पुन्हा पुन्हा आलेले आहेत, म्हणून उत्तरांच्या पर्यायापैकी पहिला पर्याय जो आहे हा बरोबर पर्याय असेल आणि त्यातून ती मालिका या पद्धतीने ही अखंड मालिका तयार होईल। या पद्धतीने या ठिकाणी चिन्हांचा शोध हा घ्यावा लागतो। 2. खाली दिलेल्या चिन्हांच्या लयबद्ध मालिकेत रिकाम्या जागेचे चिन्ह शोधा। या उदाहरणात त्यातील 4 प्रकार आणि टिंब 5 प्रकारची विशिष्ट क्रमाने पुन्हा पुन्हा आलेले आहेत आणि म्हणून उत्तराच्या दुसरा पर्याय जो आहे ठेवल्यास एक लयबद्ध पद्धतीने तयार होईल आणि आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल। अशा पद्धतीने वेगवेगळ्या चिन्हांच्या लयबद्ध मालिकेत रिकाम्या जागी येणारे चिन्ह आपल्याला त्यांचे ग्रुप करून शोधावे लागतात।